सध्या सुरू असलेलं महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन जर कुणी गाजवलं असेल तर ते आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी। राज्यामध्ये सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण जोरदार तापलेलं पाहायला मिळालं। या प्रकरणावरून अधिवेशनात सुरेश धसांनी जितके प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारलेत तितके प्रश्न तर विरोधी बाकांवर असणाऱ्या आमदारांनी सुद्धा विचारलेले नाहीयेत। आणि ते सुद्धा सुरेश धस हे भाजपचे आमदार असताना त्यांनी या प्रकरणावरून महायुतीला चांगलंच धारेवर धरलंय। विधानसभेत या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्यावरती सुद्धा धसांनी टीका केलेली पाहायला मिळाली। त्यांनी असं म्हटलं की 9 तारखेला मस्साजोगची घटना घडलीये, त्या अगोदर 2 दिवस आधी वाईन शॉपसाठी 2 गाड्यांची खरेदी झाली। खरेदी सब रजिस्टर ऑफिसमध्ये करण्याऐवजी कुठेतरी हे आका बसले होते। पोलीस अधिकारी सुद्धा तिथे बसले होते। तिथे जाऊन खरेदी करण्यात आली आहे। या आकाचं कार्यक्षेत्र खूप वाढलंय असं म्हणत त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती टीका केली आहे। बरं इतकंच नाही तर सुरेश धसांनी मस्साजोग प्रकरण मोठ्या प्रमाणात उचलून धरल्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वाल्मिक कराड यांचा संबंध कुणासोबत आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल हे सुद्धा विधानसभेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। आता हे होतं विधानसभेमधलं चित्र। विधानसभेच्या बाहेर सुद्धा सुरेश धस भाजपच्या नेत्यांवरती टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत। पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळालंय याबद्दल काय वाटतं असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी मी अभिनंदन करणार नाही असं म्हटलं। मी पुरावे देतो, माझ्या मतदारसंघात कमळाच्या विरोधात पंकजा मुंडेंनी काम केलंय असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। थोडक्यात सांगायचं तर सध्या फक्त धसांनी बीडच नाही तर राज्याचं राजकारण जाम केल्याच्या चर्चा आहेत। पण बीडच्या स्थानिक राजकारणात अगदी काहीच वर्षांपासून धसांचं राजकारण संपलंय का अशा चर्चा चालू झालेल्या। पण सध्या बीडमध्ये चर्चा सुरू आहेत त्या सुरेश अण्णा धस परत आल्याच्या। नेमकं राजकारण संपल्याच्या चर्चा सुरू असताना सुरेश धसांनी वापसी कशी केली, त्यांचा नेमका राजकीय प्रवास कसा राहिलाय पाहूयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। खरं तर बीडचं राजकारण महाराष्ट्रात 2 गोष्टींमुळे हटके असल्याचं सांगितलं जातं। पहिली गोष्ट म्हणजे इथले नेते प्रस्थापित राजकारणाला आव्हान देतात। महाराष्ट्रात प्रस्थापित मराठा नेत्यांना आव्हान देण्याची सुरुवात जर कुठं झाली असेल तर ती बीडमधनं। गोपीनाथ मुंडेंनी माधव पॅटर्नची मोठ ही बीडमधनं बांधली आणि भाजपला राज्यभर माधव पॅटर्न पसरवता आला। रस्त्यावर उतरून प्रस्थापितांच्या विरोधात आंदोलन करण्याची सवय महाराष्ट्राला बीडनं दिल्याचं बोललं जातं। बीडची हटके असलेली दुसरी गोष्ट म्हणजे इथले नेते आपल्या विरोधकांना अंगावर घ्यायला जराही घाबरत नाहीत, मग ते विरोधक स्वपक्षातले असू देत किंवा विरोधातले। सुरेश धस या दोन्ही गोष्टींवर पूर्णपणे उतरल्याचं दिसतात। धस हे मराठा समाजात येत असले तरी त्यांच्या पुढचं आव्हान हे प्रस्थापित मराठा राजकारणी आणि गोपीनाथ मुंडेंसारख्या मुरलेल्या राजकारण्याचं होतं। तिथं धसाने डाव टाकल्याचं दिसतं। दुसरीकडे सुरेश धस आपल्या विरोधकांना जोरकसपणे अंगावर घेतात, त्यामुळे स्पष्टपणे बोलण्याची सवय त्यांना अनेकदा अडचणीत आणते असं सुद्धा बोललं जातं। आता सुरेश धस यांची राजकीय कारकीर्द पाहायची झाली तर त्यांचं राजकारण सुरू झालं ते सरपंच पदापासून। आष्टी तालुक्यात असणाऱ्या जामगावचे सुरेश धस हे पहिल्यांदा सरपंच झाले। त्यानंतर ते काँग्रेसच्या साहेबराव दरेकर यांच्या राजकारणाच्या प्रभावाखाली आले। पण गोपीनाथ मुंडेंनी आष्टीच्या राजकारणात आपलं राजकारण करण्यासाठी त्यांना एक मोहरा आवश्यक होता। त्यामुळे गोपीनाथ मुंडेंनी जादूची कांडी फिरवून सुरेश धसांना आपल्याकडे वळवून घेतलं असं बोललं जातं। 1999 पूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धसांनी बंड केलं आणि गोपीनाथ मुंडेंना मदत केल्याचं सांगितलं जातं। यावेळी सुरेश धसांनी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य गोपीनाथ मुंडे यांच्याकडे वळवले आणि परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला। त्याचवेळी मुंडेंची जादूची कांडी म्हणून धसांची ओळख निर्माण झाली। त्यानंतर सुरेश धस हे भाजपकडनं 1999 आणि 2004 ला आमदार झाले। पुन्हा धसांनी भाजपमध्ये बंड केलं आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला। 2007 ला बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धसांनी आपले सगळे सदस्य राष्ट्रवादीच्या बाजूने नेले आणि भाजपची सत्ता पालटवली। यानंतर धस हे 2009 ला राष्ट्रवादीकडनं आमदार झाले। पुढे 2014 ला सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली, पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। आता राष्ट्रवादीत असलेल्या धसांनी पुन्हा एकदा 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बंड केलं। त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या भाजपला मदत केली। पंकजा मुंडेंना धसांनी केलेली हीच मदत धनंजय मुंडेंच्या विरोधात राजकारण करण्यासाठी होती असं बोललं जातं। त्यामुळे तिथं राष्ट्रवादीची सत्ता पालटवून पुन्हा झेडपीवरती भाजपची सत्ता आली। त्यावेळी पंकजा मुंडे यांच्याकडे सुद्धा सुरेश धस यांच्यासारखी जादूची कांडी आहे
अशा चर्चा झाल्या। थोडक्यात धसांचा हाच इतिहास सांगण्याचं कारण हे आहे की धसांचा राजकीय अंदाज कोणालाच लावता येत नाही, पण त्यांच्या या राजकीय पलटी मारण्यामुळे धसांनी अनेकदा स्वतःचं नुकसान करून घेतल्याचं सुद्धा बोललं जातं। एकतर त्यांची विश्वासार्हता बऱ्याच प्रमाणात घटल्याचं पाहायला मिळालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना बीडच्या मुंडे घराण्याविरोधात म्हणावं तसं ठामपणे उभा राहता आलं नाही। यामुळेच या 10 वर्षांच्या कालखंडात धसांचा राजकीय प्रभाव हा महाराष्ट्राच्या राजकारणातनं आणि बीडच्या राजकारणातनं कमी झाला असं बोललं जातं। पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश धसांनी आष्टी विधानसभेत पुन्हा विजय मिळवला आणि राजकारणात ते सक्रिय झाले। धसांचा राजकारणातनं प्रभाव कमी झाला असला तरी ते निष्क्रिय कधीच नव्हते। त्यामुळे सुरेश धसांना 2024 या वर्षानं पुन्हा एकदा बीडच्या राजकारणात सक्रिय होण्याची संधी दिली आहे असं म्हणावं लागतं। राजकारण संपल्याची चर्चा झालेले सुरेश धस पुन्हा आल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यात चालू झाली आहे। पण बीड जिल्ह्यात धसांचं राजकारण संपलं असं म्हणत असताना सुरेश धस पुन्हा आल्याची चर्चा का चालू आहे, तर याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे बीड जिल्ह्यात असणारा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद। बीडमध्ये गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासारखे वंजारी समाजाचे म्हणजेच ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे मोठे नेते आहेत। याच बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंनी माळी, धनगर आणि वंजारी असा माधव पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केला आणि तो राज्यभर भाजपसाठी यशस्वी सुद्धा झाला। पण बीड जिल्ह्यात मराठा नेतृत्व म्हणावं असं तयार झालेलं नाहीये। त्यामुळं बीडमध्ये सतत मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष उभा राहत असतो। या मराठा नेत्याची पोकळी सुरेश धस हे भरून काढू शकतात असं म्हटलं जातंय। यासाठी धसांनी पहिल्यापासूनच प्रयत्न केल्याचं दिसून येतं। कोरोनाच्या काळानंतर 2021 मध्ये सुरेश धसांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठी रॅली काढली होती। त्याला राज्यातल्या अनेक लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला। तसंच ही रॅली भाजपची असल्याचं सुद्धा धसांनी जाहीर केलं होतं। धसांच्या या मराठा नेत्यांच्या प्रतिभेमुळे धसांनी राजकारणात पुन्हा एंट्री केली आहे अशा चर्चा होत आहेत। बीडच्या राजकारणात सुरेश धस पुन्हा आले हे म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे सुरेश धस बीडमध्ये मुंडे घराण्याला पर्याय ठरताना दिसतात। 1990 आणि त्या आधीपासून सुद्धा बीडचं राजकारण मुंडे घराण्याभोवती फिरतंय। त्यामुळे इतर नेत्यांना या जिल्ह्यात म्हणावा तेवढा स्कोप मिळालेला नाहीये। इतर नेते याविषयी तक्रारी सुद्धा करतात असं म्हटलं जातं। महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात सुद्धा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना स्थान मिळाले। त्यामुळे बीडमधले मुंडे गटाच्या विरोधातले आमदार नाराज झाल्याचं बोललं जातं। आता सुरेश धस हे दोन्ही मुंडेंच्या विरोधात काम करताना दिसतात। अशावेळी बीडमध्ये मुंडे घराण्याविरोधात राजकारण करण्यासाठी सुरेश अण्णा धस हे महत्त्वाचे आमदार आणि पर्याय ठरू शकतात अशा चर्चा बीडमध्ये होत आहेत। कारण याआधी सुद्धा सुरेश धसांनी मुंडे घराण्याच्या विरोधात राजकारण केलंय। त्यामुळे बीड जिल्ह्यातील आगामी राजकारणाचा स्कोप पाहता धस पुन्हा आलेत अशा चर्चा आहेत। विधानसभेत धसांनी मस्साजोग प्रकरणावरनं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर केलेली टीका आणि त्याच पद्धतीनं पंकजा मुंडेंचा थेटपणे केलेला विरोध ही धसांची मुंडे घराण्याच्या विरोधातली राजकारणाची सुरुवात आहे असं म्हटलं जातंय। थोडक्यात 10 वर्षांपूर्वी सुरेश धसांचं बीड जिल्ह्यातलं राजकारण संपलंय अशा चर्चा होत्या। पण बीड जिल्ह्यानंच त्यांना पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचा स्कोप दिलाय। आता सुरेश धस आगामी काळात बीड जिल्ह्याचं राजकारण कसं करतात यावर त्यांचं राजकीय भविष्य अवलंबून आहे। तुम्हाला काय वाटतं? सुरेश धसांनी राजकारणात पुन्हा एकदा जोरदार एंट्री केली आहे का? त्यांचं आगामी राजकारण यशस्वी होईल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।